खंडबारा शहराच्या आजूबाजूच्या खेड्यापाड्यांमध्ये कोकणी समाजात डोंगऱ्यादेव उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला। पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशांचा नाद आणि गावागावातील आनंदमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर भक्ती आणि संस्कृतीच्या रंगात न्हाऊन निघालाय। या प्रसंगी नवापूर तालुक्याचे आमदार शिरीष नाईक, खंडबारा ग्रामपंचायतीचे उपसरपंच योगेश चौधरी, ग्रामपंचायत सदस्य वरुण विक्रम गावित, महालेसर जगनशेठ, तसेच शिरवेगावचे सरपंच नरेंद्र वसावे, ढोंगगावचे उपसरपंच देवा कोकणी यांनी गावोगावी जाऊन भेट दिली। मान्यवरांनी अमसरपाडा, वाटवी, निंबोणी आणि सागाडी या गावांना भेट देऊन डोंगर देवाचे दर्शन घेतले आणि ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या। अमसरपाडा गावात ग्रामस्थांनी आमदार शिरीष नाईक यांच्या हस्ते डोंगऱ्या देवाची आरती करून त्यांचा सत्कार केला। गावकऱ्यांनी फेटे, हाततुरे आणि टाळ ढोलांच्या गजरात आमदार शिरीष नाईक यांचे स्वागत केले। तर निंबोणी गावात आमदार शिरीष नाईक यांनी कोकणी बांधवांसोबत पारंपरिक नृत्यात सहभागी होत सर्वांचा उत्साह अधिक वाढवला। ग्रामस्थांनी आनंदाच्या गजरात आमदार साहेबांसोबत नाचून सणाचा आनंद साजरा केला। गावोगावी झालेल्या भेटींमुळे भक्ती, उत्साह आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम पाहायला मिळाला। कोकणी समाजातील सर्व वयोगटातील लोकांनी श्रद्धा, भक्ती आणि आनंदाने डोंगरदेवाचा सण साजरा केला। एकूणच खंडबारा परिसरात डोंगऱ्यादेव सणानिमित्त झालेल्या मान्यवरांच्या गावोगावी भेटींमुळे सणाला विशेष तेज प्राप्त झाले असून ग्रामस्थांचा उत्साह आणि आनंद ओसंडून वाहताना दिसला।